तर मित्रांनो आपण चाललोय गावाकडं. कारण आहे आज कार्तिक स्वामीची यात्रा. तर आपण आलो कार्तिक स्वामीचे दर्शन घेण्यासाठी गावाकडच्या मंदिरात. तर इथं आलो आपलंच गाव आहे म्हटल्यावर यायला लागते. तर इथं मंदिर जवळ आसपास कुठं नसल्यामुळे इथं लाखो भाविक येतात ह्या भागातली. तर इथं आपण बी आलतो दर्शन घ्यायसाठी आणि तर आपल्याला थोडा वेळ थांबल्यानंतर आपल्याला जायचे भाग्य लाभले. तर आपण आलो मंदिरात. मंदिरात इथं भजन कीर्तन ते चालू होते आणि एकदम भारी अशी सजावट केलती. तर आपल्याला इथं थोडा वेळ थांबल्यानंतर आत पण लाईन होती. तर इथं लाईनीत थोड्या वेळ थांबल्यानंतर आपल्याला इथं कार्तिक स्वामीचे दर्शन झाले फायनली. तर एकदम भारी असे दर्शन झाले. आपण रात्रीच आलो 10-11ला तरी आपण आलो असेल इथं कार्तिक स्वामीचे दर्शन घ्यायला. तर आता तुम्हाला इथलं सजावट दाखवतो. सजावट एकदम भारी अशी मंदिराची केली होती. एकदम असं फुलं-बिलं लावून असं एकदम असं मंदिराला मंदिरात महादेवाची पिंड आहे तर इथं आपण दर्शन घेतले आणि तिथं बसवानाचे बी इथं दर्शन घेतले. तर त्यानंतर आपण येणार होतो बाहेर. बाहेर आलो आणि इथं मंदिराचे लूक बघा एकदम असे भारी होतं. तर आणि इथं दीपोत्सव चालू होता. तर दीपोत्सव बघा कसा दीप